आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। चिमठाणे परिसरात बुराई नदीपात्रामधील खड्डे मोजून सदर वाळू उपसा करणारे वाळू माफिया विरुद्ध मकोका अंतर्गत कार्यवाही करण्याची माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी यांची मागणी। वारंवार तक्रार व निवेदन देऊनही कार्यवाही तपास शून्य, अन्यथा 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करणार सोनू फौजी। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे दलवाडे पिंपरी शिवारात बुराई नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे। तो त्वरित रोखला जावा यासाठी जिल्हाधिकारी यांना चिमठाणे येथील माजी सैनिक महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी निवेदन देऊन सदर निवेदन तक्रारीची दखल न घेतल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। सदर निवेदनातून गेल्या 20 वर्षांपासून चिमठाणे बुराई नदीमधून अवैध वाळू उपसा दिवसरात्र सुरू होता आहे। तरी या नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले असून तसेच आपण जे 8 दिवस पूर्वी ज्या ठिकाणी पंचनामा केला आहे, आपण पंचनामा करून पुढील कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही याबाबत जाहीर खुलासा देखील आपण केला नाही। कार्यवाही का करण्यात आली नाही, सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, यात तहसीलदार, प्रांत अधिकारी, सर्कल तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांचा तर समावेश नाही ना, असा प्रश्न गावातील नागरिक उपस्थित करताना दिसत आहे। प्रशासन यावर ठोस पावले का उचलत नाही, हे गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना प्रशासन तर पाठीशी घालत नाही ना, असा देखील मोठा प्रश्न गावातील नागरिक उपस्थित करताना दिसत आहे। 20 वर्षांपासून हेच वाळू माफिया हाच प्रकार उद्भवत असतात, तरी देखील यांचं नाव आपल्या समोर येऊन यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासन का करत नाही। चिमठाणे दलवाडे दराणे रोहाणे रस्ता तसेच बुराई नदीच्या काठावर विविध ठिकाणी अनेक ग्रुप मिळून वाळूचा मोठ्या प्रमाणावर ठिय्या करण्यात आला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिलेल्या आदेशाला महसूल विभाग केराची टोपली दाखवताना दिसतोय, असे स्पष्ट चित्र असून माझ्या अर्जाला 15 ते 20 दिवस उलटून झाले तरीही अद्याप धुळे जिल्हाधिकारी, प्रांत तहसीलदार यापूर्वी संबंधितांकडून अशी कुठलीही ठोस मोठी कारवाई दिसून येत नाही। याच्यातून चित्र स्पष्ट झालेले आहे की यांच्यावर महसूल विभागाचा वरद हस्त नाही ना, त्यामुळे महसूल प्रशासन कारवाई करत नाही। कार्यालय अपयशी ठरत आहे। 20 वर्ष झाली आहेत, त्या दिवसापासून आजपर्यंत जेवढा वाळू माफियांनी शासनाचा महसूल बुडवून शासनाच्या मालमत्तेवर एक प्रकारे कब्जा करून चोरी केलाय, असे महाभाग 15 ते 20 लोकांचा समावेश असून माननीय महोदय, आपणास या अगोदर देखील अनेक वेळा पूर्वसूचना दिली आहे, तरी आपण पंचनामे करून यांच्यावर कारवाई करण्यात का येत नाही। तसेच महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी, आपणास कळकळीची जाहीर विनंती करतो की आपण वाळू माफिया विरुद्ध तात्काळ कार्यवाही न केल्यास येत्या 15 ऑगस्टला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आत्मदहन करेन, यासाठी आपणास अगोदरच अर्ज देऊन इशारा देत आहे। तरीही आपण 15 ऑगस्ट अगोदर यांच्यावर मकोका अंतर्गत कार्यवाही करून सदर वाळू माफिया विरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण बुराई नदी पात्र मोजण्यात यावे, असे त्यांनी सांगितले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। मी महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी। आपण आज बघत आहे ही आपली बुराई नदी पात्र, याच्यात अक्षरशः एवढे खड्डे आहेत जेणेकरून 20 वर्षापासून रेती उत्खनन होत आहे। याच्यावर प्रशासन अजून पण डोळा झाकपणा करते, त्यात तहसीलदार बी काही कारवाई करत नाही, मंडळ अधिकारी बी कारवाई करत नाही, जिल्हा अधिकारी सुद्धा याच्यावर त्यांना निवेदन देऊन पत्र देऊन आजपर्यंत 15-20 दिवस झाले, तरी या प्रकारे कोणी आजपर्यंत नदी पात्र मोजण्यात बी येऊ शकले नाही। म्हणून आपल्याला मी आज दाखवतोय की हे जे क्षेत्र आहे, नदी क्षेत्राच्या पुरेशा खड्डे आहेत, ट्रॅक्टरांची वाट पडली आहे। या ठिकाणी पुढे गेले एक मोठा ठिय्या आहे, परत आणखी गावाबाहेर बी ठिय्या आहे। म्हणजे असे एवढे भ्रष्टाचार आणि हे सरकार अजून का डोळे झाक का करतंय। यांना प्रूफ दिलेत, आयुक्त साहेबांना प्रूफ दिलेत, कलेक्टर साहेबांना प्रूफ दिलेत, यांना यांच्या कॉल रेकॉर्डिंग दिल्या, तरी सुद्धा हे डोळे झाक करतायत। म्हणजे प्रशासन कुठेतरी चुकतंय। मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, याच्यावर जर कठोर कारवाई केली नाही तर येत्या 15 ऑगस्टला मी जिल्हाधिकाऱ्याला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की मी आत्मदहन करेल। तसंच जर याच्यावर मकोका अंतर्गत 20 वर्ष अगोदर जेवढे वाळू माफिया आहेत त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेत, त्यांच्या ऑलरेडी गुन्हा काढून त्यांच्यावर सगळ्यात ही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल। अगर नाही करण्यात आली तर येत्या 15 ऑगस्टला मी जिल्हाधिकारी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.